नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळींना आधार सोशल फाउंडेशन बेळगाव संस्थेचा कोल्हापुरात आदर्श समाजभूषण पुरस्काराने सन्मानित। आपल्या मातृभूमीशी नाळ जुळलेले, नोकरीनिमित्ताने मुंबई येथे स्थायिक झालेले परंतु गावावर नितांत प्रेम करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी यांचा वाढदिवस नुकताच मागील आठवड्यात निफाड तालुक्यातील गोदावरीच्या काठावरील तारुखेडले या गावी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय। यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय तारुखेडले येथील शाळेस डिजिटल टीव्ही संच त्यांनी शाळेत भेट देण्यात आला। यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व शिक्षक वृंद उपस्थित होते। यानंतर राम मंदिर येथे मोफत आरोग्य विषयक सर्व रोग निदान शिबिर राबवून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याचा लाभ मिळवून दिला। यावेळी जवळपास 60 महिला पुरुषांनी शिबिराचा लाभ घेतला। विविध प्रकारचे दाखले व ऑनलाईन संदर्भातील नोंदणी, ई श्रम कार्डची 80 मजुरांची नोंदणी करण्यात आली। त्याचबरोबर 80 मजुरांची नोंदणी झाल्यावर सामाजिक उपक्रम वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी तारुखेडले गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी निफाड तालुक्याचे आमदार दिलीपराव बनकर तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भेटी देऊन अभिष्ट चिंतनानिमित्त शुभेच्छा दिल्या। प्रशांत गवळी यांचा गावाविषयी असलेली तळमळ व प्रेम पाहून आनंद वाटतो। गावाच्या विकासासाठी त्यांचा मोठा वाटा असतो। भविष्यातही गावासाठी, वाडी वस्तीसाठी मूलभूत असणाऱ्या गरजांच्या पूर्ततेसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला। तसेच तारुखेडले गावातील एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच त्याला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करतच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। तारुखेडले गावासाठी अनेक लोकोपयोगी कार्य केल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले असून स्वर्गीय परसराम पांडुरंग नागरे, सार्वजनिक वाचनालय सारोडे थडी तसेच माणुसकी सोशल फाउंडेशन निफाड नाशिक, माझा वृत्तवाहिनीचा तसेच आधार सोशल फाउंडेशन बेळगाव या संस्थेचा कोल्हापूर येथे हॉटेल ऑस्ट्रिया हॉल स्टेशन रोड कोल्हापूर येथे आदर्श समाजभूषण पुरस्काराने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन मिसेस इंडिया शुभांगी शिंत्रे, यशस्वी उद्योजिका तथा समाजसेविका तसेच रवींद्र कुलकर्णी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे, सरोजिनीताई पाटील, जनरल सेक्रेटरी, महात्मा फुले शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, ज्येष्ठ समाजसेविका, प्राध्यापक PD पाटील, प्रसिद्ध वक्ते गडहिंग्लज, प्राध्यापिका प्रतिभा माने बेळगाव, विद्याधर कांबळे PRP सरचिटणीस कोल्हापूर, डॉक्टर शोभा महाजन, पत्रकार, प्राध्यापिका, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले आहे। प्रशांत गवळी यांचे डॉक्टर विक्रम बसवंत शिंगाडे, आधार 24 न्यूज चॅनलचे संपादक तथा आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच ॲडव्होकेट प्रीती कोळी मॅडम, सावित्रीबाई फुले यांचे वंशज दिलीप नेवसे, सांगली येवला येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते देविदास गुडघे पाटील, सामाजिक कार्यकर्ते मुकुंदा आव्हाड, दीपक उगले, डॉक्टर अरुण मोरे, योगेश अडसरे आदी मान्यवरांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। याविषयी विनंती तसेच सौनी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रतिभा माने यांच्यासाठी, तसेच माननीय विद्याधर कांबळे सर, महावीर पाटील सरांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। सरांना वेळ नसतो। विनंती करते माननीय मिसेस इंडिया शिंत्रे मॅडम तसेच सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करावे अशी मी सर्वांना विनंती करत आहे। संस्कृतीची कृपया लहान मुली सात, अज्ञानाचा अंधार जाळी समयितली वात, अज्ञानाचा अंधार जाळी समयितली वात जिजवतो तो माणूस मोठा असतो आणि तो विक्रम शिंगाडे असतो, ही प्रतिमा असते। हे लक्षात घ्या की शाहू महाराजांची भूमी आहे, तो फोटोकाय बोलून चालत नाही, गोल गोल बोलून चालत नाही, मऊ बोलून चालत नाही। मी पानसरे यांचा आदर्श आहे हे तो लक्षात घ्या। गोविंद पानसरे ना या कोल्हापूरच्या भूमीत पाटील विसरून चालत नाही, दाभोळ गेला नाही तर विसरून चालत नाही, ND पाटला नाही तर विसरून चालत नाही। ही भाऊराव पाटलांची भूमी आहे। इथं या लोकांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम करायला पाहिजे। ही प्रेरणा गडिंग्लज कोल्हापूरमध्ये पुरस्कार देण्याचे काम तुम्ही जे केलं हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण ही क्रांतिकारकांची भूमी आहे। इथं बिंदू चौक आहे आणि बिंदू चौक ज्याच्या नावानं आहे त्या बिंदू नारायण कुलकर्णीच्या गडिंग्लज तालुक्यातला मी एक कार्यकर्ता, लक्षात घ्या। त्याचं भान प्रत्येकाला असायला पाहिजे। आणि मग तो एक श्रीमंत माणूस होता, मुद्द्यावरनं बाजूला जाऊन मुद्द्यावर येणारा खरा मास्तर असतो तुम्हाला सांगतो। आणि म्हणून मी सांगतो एक श्रीमंत माणूस होता, त्याचं घर फार मोठं होतं आणि त्यानं
सांगतो, सगळे मटेरियल परदेशातून आणलेलं होतं. उमरा सुद्धा परदेशातून आणले होता. सगळी सोन्याचे हे बसवलेले होते. आपली ते हँडल बिंडल सगळे साहेब सोन्याची. तुम्ही सोन्यासारखी माणसं. सावित्रीबाई फुलेचा वंशज होणं हे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं, आणि तुमचं दर्शन घेणं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं लक्षात घ्या. मी तुमचे पाय धरतो. कारण एवढी मोठी माणसं लागते. वय मायला म्हणाले मी 10वी शिकलेला आहे. आज सावित्रीबाई तेवढं शिकायला नव्हते की बहिणाबाई चौधरी तेवढं मी शिकायला नव्हते. बेळगाव, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा अशा अनेक राज्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व माझ्या प्रत्येक समाजाचे हितचिंतक जपणाऱ्या आणि या पुरस्काराच्या निमित्ताने तुम्ही आम्ही एकत्र झालो. ही जी निवड आहे ही तुमची अभिनंदनीय प्रेरणादायी निवड आहे. त्याबद्दल भरपूर आनंद होतो. या संपूर्ण आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं मनापासून मी आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने अभिनंदन करतो. सगळ्यांना विनंती करतो की ज्यांची निवड झालेली आहे त्यांच्यासाठी एक वेळा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन सगळेजण करायचं आहे. कारण समाजामध्ये असे घटक कमी आहेत जे समाजाला परिवर्तन करणारे. आज अनेक स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, निफाड.